अन्याय सहन करून गेल्या महिन्याखाली पुण्याच्या आदिवासी विभागावर आपण धडकलो होतो. त्यावेळी मी बोललो होतो की फक्त आमची छोटीशी झलक असणार आहे, खरी आमची ताकद ही नागपूरच्या अधिवेशनाला कळणार आहे. त्या पद्धतीनं आज इथं समाज जमा झाला आणि इथला मगाशी आम्ही बघितलं तर ज्यावेळेस रॅली निघाली होती त्यावेळेस ट्रॅफिक इथून तिथून जाम केलं होतं. तरी पण सरकारला सांगणं यात पण अजून आमचे लोक भरपूर काही गोष्टीमुळे आले नाहीत. पण हा मोर्चा काही एक दिवसाचा नाही. परत इथून आम्ही गेल्यानंतर आमचे 100 ते 200 बांधव हे अण्णा त्या गामरान उपोषणला बसणार आहेत आणि कधीपर्यंत जोपर्यंत आमच्या हातात परिपत्रक पडणार नाही तोवर तिथून आम्ही उठणार नाही. अरे आजपर्यंत या 25 आमदारांनी आपल्याला येड्यात काढलं. तुम्हाला माहित असेल एक पिक्चर असतं त्यामध्ये आई 2 भावांना जत्रेला घेऊन जाते, त्यातला एक भाव जत्रेत हरवतं लहानपणी. मग परत 20-30 वर्ष त्या भावाला वाटतंय हे तर माझ्यासारखं दिसतंय, मग आम्ही एका जायची लेकरं आहे. परंतु ते दुसरं जे असतं ती येड्यात काढतंय, तो आमचा नाहीच, तुझा काय संबंध नाही, अरे आम्हीच आहे. त्याच पद्धतीनं या 25 हरामखोरांनी आपल्याला येड्यात काढलंय. आपल्याला म्हणलंय तुम्ही जत्रेत हरवलेले लोक आहे, तुम्ही खरं नाही. पण त्यांना माहित नाही आमचा DNA ओरिजिनलच पुढे ते बोगस आहे. त्या 25 मधले 1-2 जर सोडले तर उरलेले जे आहेत ते काय महाराष्ट्रातले बी नाहीत, ते कुठून आलेत काय आलेत प्युअर बोगस लोक आहेत. अरे आमचा पण DNA काढा आणि त्यांचा पण DNA काढा, मग त्यांना कळल की आम्ही कोण आहे ते कोण आहे. अरे मराठी बोलता येत नाही त्या आमदारांना आणि आमच्या जीवावर आमचं आरक्षण घेते ती, आमचा आलेला निधी घेते ती, आणि ज्यावेळेस आमच्या वाटत येतं त्यावेळेस म्हणते की आम्ही तुमचं नाही. अशा पद्धतीनं अरे आपला तर धर्म आदिवासी, आपण आपल्या पद्धतीनं राहतो आणि हे तर ख्रिश्चन जातीचे ते धर्म बदलते ते धर्म. या अशा लोकांना आणि सरकारला पण सांगणं या 25 आमदारांच्या जीवावर जास्त दिवस बसू नका. हे स्वतःच आज आहेत तर उद्या नाही, आणि हे सुद्धा लोक आज आहेत पण उद्या नाहीत. परंतु सरकारला सांगणं महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 लाख अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज आहे. उद्या जर या समाजानं ठरवलं सरकार विचार करा. तुम्ही मला या सरकारचं 2 मत आहेत. सरकार जंगलातल्या आदिवासींना म्हणतंय तुम्हाला आम्ही प्रवाहात आणतो, तुम्ही सुशिक्षित व्हा, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही नोकरीला लावा, तुम्हाला 10 लाख देतो 20 लाख देतो. जंगलातल्या आदिवासींना हे सरकार आनंद प्रवाहात आणायचं म्हणतंय. अरे मग आम्ही तर ऑलरेडी प्रवाहात होतो ना, मग आम्हाला तर जंगलात सोडा, मग आम्ही ठरवू आम्हाला नक्षलवादी व्हायचाय का जंगलाचा रखवाला व्हायचाय. किती दिवस अन्याय सहन करायचा आम्ही. आणि हे ज्या जात पडताळणी समिती आहे त्या बी कुणाच्या इशाऱ्यावर चालते त्या, याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. या जात पडताळणी समितीला सांगतो तुम्ही जर या 25 आमदारांच्या भरोश्यावर तुम्ही अधिकारी लोक या 25 आमदारांच्या जीवावर जर आमच्या कोळी लोकांच्या व्हॅलिडिटी रद्द करायचा प्रयत्न करत असाल, आम्हाला बोगस ठरवायचा प्रयत्न करत असाल, उद्या जर हे प्रकरण तुम्हाला शिकलं तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, ना सरकार येईल ना हे 25 आमदार येतील. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरा बाळांच्या त्यांच्या शपथ घेऊन तुम्ही तुमच्या नियमानं काम करा. कुणाच्या तर दबावाखाली काम करू नका, कुणाच्या तर हातचं बावलं बनू नका. उद्या अरे त्या 6500 कोटीचा घोटाळा झाल्यावर स्वतः गावीत त्यातून बाजूला सरला आणि अधिकाऱ्यांना अडकवून टाकला. उद्या ही वेळ प्रत्येकावर येईल. त्यामुळं बांधवांनो आपण आपल्या जागरूक झालं, आपल्याला माहित आहे आपण कोण आहे. त्यामुळे हे काय जास्त दिवस पळणार नाहीत. इतक्या दिवस फासे त्यांच्या हातात होते, आता फासे आपल्याकडे आलेत. त्यामुळे हे काय जास्त दिवस लागणार नाही. आपल्याला न्याय 100% भेटणार. दत्ता भाऊ
तुम्ही जे हे उपोषण उभा केले संपूर्ण महाराष्ट्रातल्या अन्यग्रस्त बांधवांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि अशाच प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी उभं राहील अशी एक आशा अपेक्षा करतो। आणि बांधवांनो, हमारी गूंज सीएम के कानों तो गूंजनी चाहिए। बोलो हर 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 हर। जय हिंद, जय आदिवासी, जय राघोजी।